महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। हिंगणघाट येथील स्थानिक भाजपा नेत्याची दबंगगिरी सबंध काठ्याने तोडले महिलाचे दुकान। हिंगणघाट येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। येथे भारतीय जनता पक्षाच्या एका स्थानिक नेत्याने आपल्या साथीदाराबरोबर मिळून एका महिलेने उदरनिर्वाह चालविण्यासाठी सुरू केलेली टपरीची नासधूस केल्याचा आरोप वैशाली अतुल पलांडे या महिलेने लावला असून ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। सर्व सीसीटीव्ही घेऊन पीडित महिला हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे गेली असता पोलिसांनी एनसी तक्रार दाखल करून घेतली, पण भारतीय जनता पक्षाच्या या नेत्या आणि त्याचा साथीदारावर कुठलीही कारवाई केली नाही, असा आरोप वैशाली अतुल पलांडे यांनी केला आहे। एकीकडे शासन महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे, पण हिंगणघाट येथील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी रोजगाराची उभारलेल्या दुकानाची तोडफोड करून दहशत माजवली आहे। हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, त्यामुळे भाजपा स्थानिक नेत्यावर पोलीस कारवाई करत नाही। त्याच जागी कुणी इतर व्यक्ती असेल तर त्याच्यावर तुरंत कारवाईचा बगदा उगारला जातो, असा आरोप नागरिकांनी केला आहे। वैशाली अतुल पलांडे, मी तहसील कार्यालयासमोर माझा एक झेरॉक्स सेंटर आणि ऑनलाईन सेंटर आहे। 20 वर्षापासून मी इथेच तो व्यवसाय करत आहे। काल रात्री दिनेश वर्मा आणि मुन्ना त्रिवेदी ह्या दोघांनी जे माझं दुकान आहे तिथे तोडफोड केली आणि हे सगळं त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सगळं कैद झालेलं आहे। आणि त्यांची तक्रार घेऊन मी पोलीस स्टेशन हिंगणघाट इथे गेली असता त्यांना सगळा लाईव्ह प्रकार दाखवला की सर असं प्रकरण तिथे चालू आहे। तर त्या लोकांनी काहीच कारवाई न करता फक्त मला एनसी मॅटर करून मला वापस पाठवलं। माझी एकच विनंती आहे की मला तो योग्य तो न्याय देण्यात यावा, कारण की मला अपेक्षित ती काहीच कारवाई पोलीस स्टेशनकडून झालेली नाही आहे। यात मला भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे आणि तसं माझ्या जीवालाही मागे पुढे हानी आहे। उद्या काही कमी जास्त झाल्यास याला कोण जबाबदार राहणार आहे? आणि पोलीस स्टेशन मला एनसी मॅडम त्यांना सोडून दिलेलं आहे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली नाही। माझी एकच अपेक्षा आहे की पोलीस स्टेशनने आणि शासनाने योग्य ती त्यांच्यावर कठोर कारवाई करावी।
ते तोडून फेकून दिलं ते कल्ला.